आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला चौथा फवारा या ठिकाणी कोणता करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचा हा कामाचा व्हिडिओ आहे, कारण चौथा नंबरचा फवारा आपल्याला कोणता करायचा हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचा फवारा या ठिकाणी असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आणि पहिले मी तुम्हाला कपाशी दाखवतो आणि कपाशीमध्ये तुम्ही पाहून घ्या कपाशीची क्वालिटी कशी आहे, काय आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आपण या फवाऱ्याला कोणकोणते औषधे या ठिकाणी घेतलेले आहेत। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मी तुम्हाला या ठिकाणी जे औषधं मी या ठिकाणी फवारले आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। शेतकरी मित्रांनो, हे जे वाण आहे हे वाण आहे मनी मेकर। बघा, मनी मेकरची क्वालिटी या ठिकाणी एवढी चांगली आहे आणि या मनी मेकरला आम्ही एवढ्या चांगल्या फवारण्या या ठिकाणी दिलेल्या आहेत की व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून घ्या। ह्या मनी मेकरचे एकही पान तुम्हाला या ठिकाणी वाकडं दिसणार नाही। मित्रांनो, आपल्या कपाशीसाठी आपण जे कपाशी पीक जे लावण करतो आणि त्यासाठी आपल्याला योग्य ते फवारणी या ठिकाणी कराव्या लागतात। तर आम्ही या ठिकाणी एवढे छान फवारणी या कपाशीची केलेली आहे की तुम्ही पाहू शकता कपाशीला बोंड या ठिकाणी लागून गेलेले आणि कपाशीला चांगल्या प्रकारे आम्ही या ठिकाणी ट्रीटमेंट केलेली आहे। तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला असं कुठलंच रोग या कपाशीवरती दिसणार नाही। आणि या कपाशीला आम्ही ज्या औषधे या ठिकाणी फवारले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कपाशीचे खालच्या बाजूपासून तर वरच्या बाजूपर्यंत कपाशीचं एकही पान वाकडं नाही। आणि आम्ही मागच्या ज्या 3 फवारण्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या फवारण्या मी या ठिकाणी केल्या आहे आणि त्या 3 फवाऱ्याचा आम्हाला अतिशय या ठिकाणी चांगलं रिझल्ट बघायला मिळाला आहे। आणि आता जे आम्ही चौथी फवारणी केलेली आहे त्याचं पण आम्हाला एवढे छान रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला आहे की कपाशीच्या ज्या फांद्या असतात ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा। फांद्या एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी येऊन गेल्या आहे आणि कपाशीची जी क्वालिटी आहे ते आम्ही या ठिकाणी चांगलीच टिकवून ठेवलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण कपाशी बघून घ्या, जिकडं बघसाल तिकडं कपाशीची क्वालिटी एवढी छान आहे की एकही पान या ठिकाणी वाकडं दिसलत नाही। ना कपाशीवर मावा दिसतोय, ना कपाशीवर तुडतुडे दिसत आहे, ना पांढरी माशी दिसते। असं कुठलंही रोग आहे तुम्हाला कपाशीवरती दिसणार नाही। आणि अळी जर म्हटली तर अळीचा प्रकार या ठिकाणी बिलकुल नाही। आणि आता जे औषधं आम्ही या फवारणीसाठी वापरलेले आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटणार आहे। आणि व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा, हा तुमचा कामाचा व्हिडिओ आहे। आणि आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू की आपण या कपाशीसाठी आम्ही कोणती औषधे या ठिकाणी वापरली होती। चला तर मी तुम्हाला सर्व या ठिकाणी सांगतो। तर बघा, या ठिकाणी आम्ही जी औषधी फवारणीसाठी वापरली होती ते पहिलं औषध आम्ही या ठिकाणी घेतलं होतं हुलाला। मित्रांनो, हे आम्ही पहिलं जे औषध घेतलं होतं या ठिकाणी ते औषध होतं हुलाला। आणि त्याच्यासोबत जे आम्ही दुसरं औषध घेतलं होतं ते औषध होतं बायो 303। मित्रांनो, हे 2 औषधं आम्ही, एक हुलाला आणि बायो 303 हे झाले 2 औषधं। आणि त्याच्यासोबत आम्ही जे तिसरं जे औषध आम्ही या ठिकाणी घेतलं होतं ते होतं टकाटक। मित्रांनो, तिसरं औषध जे घेतलं होतं ते होतं टकाटक। आणि त्याच्याबरोबर जे आम्ही चौथं औषध जे घेतलं होतं ते औषध होतं बुरशीनाशक। आणि आता हे झाले आपली 4 औषधं। पहिलं बायो 303, हुलाला, टकाटक आणि बुरशीनाशक। आणि 5वं जे औषध होतं ते होतं स्टिकर। आता स्टिकर आपल्याला प्रत्येक फवारामध्ये घ्यावं लागतंच। 6 नंबरचं जे औषध होतं ते होतं इमामेटिक। मित्रांनो, इमामेटिक हे आम्ही स्पेशल अळीसाठी या ठिकाणी घेतलेलं होतं। अळीसाठी अतिशय चांगलं औषध आहे हे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी या फवारणी करता 6 औषधं आम्ही या ठिकाणी वापरली होती। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल आणि कपाशी जर तुम्हाला क्वालिटी चांगली वाटली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला
शेतीविषयी जे काही समस्या असली ते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मी देणार आहे. तुम्हाला खतं कोणते टाकायचे, तुम्हाला फवारण्या कोणत्या करायच्या आहे, असं तुम्ही मला कमेंट करून विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.